दीदीने एवढे फोन केलते ना, आता पनवेलचं तिकीट काढून घरी जायची वेळ आलती. मग काय 2 पनवेलचे तिकीट काढले. तुमचा लाडका महेश ना आता लय थकला होता, आता निवांत घरी जाणार होतो बा आम्ही. असं म्हणताच हा एवढा निवांत झाला का काही मापच नाही. चायला बिना कामाची पण एवढी भूक लागत ना, आता हे खाऊनच पोट भरवायचं होतं भाऊ. आता लगेच कमेंट नका करू का म्हणूनच तुझी तब्येत अशी आहे. ट्रेन मध्ये येऊन ट्रेनची हवा खायची नाही असं कधी होईन का? पण जपून खायची बरं का, नाही तर पडले ना ते तुमच्या जबाबदारीवर. हा लगेच म्हणायला लागला होता भाऊ खाली असं हवा तर या आतमध्ये. आता आपलं कांदेश्वर स्टेशन आलंय, आता तोपर्यंत ना मला थोडा व्यायाम करून घेऊ आपण. व्यायाम करायला इकडच्या लोकांना ही जागा भारी बरं का, पण तेवढ्यात लगेच आदित्य मला तसं नाही रे, ते असं करायचं राहतं तेव्हा डोक्याला लागत नाही. माझ्या डोक्याला लागलं म्हणलं मला ना व्यायामाची गरज नाही असं वाटतंय. चला आता दिवसभर लय कुत्रे मारीत हिंडलोय, आता घरी जाऊन दीदीचे बोलणे खायचे हे फिक्स आहे. याला म्हणलं दीदीला आपण तर काहीच घेतलं नाही, तो मला दीदी ब्रँडेड वापरी, इकडे काही ब्रँडेड नव्हतंच. हा हे भारी कारण आहे बरं का. असं असून दीदी खुश झाली बरं का, त्यामुळे दीदी म्हणली जेवण करून घ्या पोटभर. पण तरी दीदी म्हणलीच पुढच्या वेळेस आले ना मी तुम्हाला घेऊन जाते ब्रँडेड ठिकाणी. आता दीदीने आमचं सकाळी आवरून दिलं, आता आम्ही मस्तपैकी जाणार होतो वहिनीच्या घरी. आम्हाला आता ना वहिनीच्या घरी जायचं होतं खारघरला. आपण ना ट्रेन